बरोबर आहे ना रामलाल भाऊ, ह्याच रस्ता आहे ना? हो ना का शामराव भाऊ, ह्याच रस्ता आहे ना? चला पट मांग मांग या फक्त, बरोबर रस्त्याने चाललो आपण, ह्याच रस्त्याने आलो ना. चला चला रामलाल भाऊ, चला चला पट चला हो, काय तुम्ही बी नाही तर तुम्ही व्हा समोर मग थैला घेऊन. हो ना शामराव भाऊ, ये का, ये होय समोर, तू ने तुला माहित असं खरा रस्ता तर घे, धर थैला आणि होय समोर, आम्ही येतो त्या मांग मांग. नाही रामलाल भाऊ, चल हो बरोबर आहे ना रस्ता, चल आपल्या वावरातच पोहोचते ना बरोबर. वावरात जायचं नाही तर कुठं गावात चालता का मग गंगा, गावात चालता का? चला घरीच जाऊ डायरेक्ट, वावरात गेल्यापेक्षा. तुम्ही बी एअरपोर्टच आहे हो रमेशचे बाबा, आता गावात खायला जाताय थैला घेऊन ना. अजून लोकायले संशय येईल, कोणी रस्त्यात घेतलं तर एवढा मोठा थैला चौघई जण संघ आले, अजून डाऊट कोणाले, पहिलेच त्या सीतारामले डाऊट गेलेला आहे कायचा तरी, म्हणून तो येडं लावून टेडं विचारत होता, त्याला थोडंसं काहीतरी असं गलफल वाटला. हा अजून थैला घेऊन चौघ संघ मग जाऊ, अजून त्याला डाऊट वाटून काही चौघ संघ गेले, जागली करायला गेले ना, रात्री वापस आले चौघ थैला घेऊन आले. मग वावरातच जात आहे ना, वावरातच रस्ता वैया, चला पट. चला ना रामलाल भाऊ, चला तुम्ही, कोणाचं नको ऐका. हो चुपचाप चला मागं बोलू नका कोणीच काही. नाही का, नाही बोलत आता, चल. देवारे मालो पया रे बापा, रमेशचे बाबा काय होय वा? पया रे बापा, पटकन तिथे उभे नका राहू तुम्ही. शामराव मुन्नी गंगा होय ना, पटकन पयनं पटकन वाहनं पटकन पयानं पटकन, तिथे काहून उभे आहात तुम्ही? या पटकन धावा, पटकन या मामांग. अगा रामलाल भाऊ काहून पळत का? अरे बा मला झटका लागला, माझ्यासमोर एकदम झडकन पडलं काहीतरी, वा पटकन त्या धनासाठी उतरलं, काय व्हायचं? भेकाडे वानाचे हो रमेशचे बाबा, ते झाडाची फांदी वर पडली ते, या इकडे. नाही तो झटका होय काय तरी झटका होय तो. पया तुम्ही झाडाची फांदी म्हणून थांबू नका, तिथं पया झटका होय तो, एकदम झटका बसला मला तो. ये गा रामलाल भाऊ ये, काही नाही होय, ते हव्यानं पडली ते खांदी, झाडाची वाहिलेली फांदी असन ते, ये गा इकडे. या रामलाल भाऊ, तिकडूनच येईन नाही तर भूत समोरून. हो हे होऊ शकते, मी तिकडे पयांना तिकडून समोरच येईन अजून. खायला महातीच होता ते, धनावर आलं ते काय होईल, चला पटकन आता इथून थांबण्यात फायदा नाही येत आता, ते धन घेऊन राहू द्या, ते घबाड राहू द्या, येत असते घबाड, त्या घबाडाला फुटला जीव, चला पटकन पया इथून आपला जीव धरून. काही नाही होईन का रामलाल भाऊ, ते पाय ना तू, झाडाची खांदीवर पडली ते हव्यानं झरकन खाली, धन करा तर आपला जीव जाईल, जीव आहे तर धन कमावूनच घेऊ लेखाले, चला पटकन सोडा ते घबाड काय होय तो, चला. काही नाही होय ना रमेशचे बाबा, ते पहा ना तुम्ही डोळ्यानं, पहा तुम्ही, ते फांदी होय ना झाडाची, पहा ते फांदी होय ना, ते वाईली वाली हव्यानं पडली खाली. अरे हो हे तर खांदी हो, आम्ही फालतूचाच बेलो मी. आता हे करत बसा नको, उचला तो थैला, चला पटकन वावराकडे. हो चला. पाय जा बाबूराव, मी म्हटलं होतं ना, त्याचं काही ना काही काय बिय आहे, ते जागली करायला नाही आले ते चौघी जण, पाय खोपडी रिकामीच आहे, जागली करायला आली असते, या खोपडीत नाही राहिली असते का, ते आबाजीवर नाही झोपला असता का तो शामराव भाऊ? हा शामराव भाऊचीच खोपडीवर नाही, मग कुठं गेली असं का सीताराम ते? चला आपल्याला काही नाही करायला लागत, चला पण आपल्या घरी चाललो, तो झोपून राहिली मा भिन मुली तो. थांब ना, काय झोप करत सारी जिंदगीच झोपला, थांब ना आता जरासा, काय काढ बेळ आहे तर फायदा, जरासा आपला फायदा होऊन जाईल, काय त्यासाठी आले चौघी जण, तो काही चोरी करायला आले का काय आले तो, हा त्याच्यात आपला बी फायदा होऊन जाईल, कायची चोरी करते काय करते, काही सागा पिकाची चोरी करतात काय, तर पाहून जरासा आपण, मग चोरी करतील, मग ते अटकले तर आपण बी अटकू नका, आपण काय सुटू काय, फायदा त्याचा होईल तर आपला होईल, त्याचा तोटा होईल तर आपला बी तोटा होईल, ते काऊन नाही समजत का तुला? काही नाही होत, आपण त्याच्यातून निष्ठून जाऊ, पकडले गेले तर आपण काहिले आम्ही नाही होय म्हणू, आणि फायदा झाला तर घेऊन घेऊ, नाही झालं तर आपण अल्ला हटून जाऊ, असं अल्ला सरून जाऊ. मग आता इथंच थांबतो का आपण शामरावच्या खोपडीत? नाही आपण इथं नाही थांबू, आले गेले म्हणजे आपल्याला पाहिलं गेलं म्हणजे असे मोठे शरीफ बनतील ना ते, आपण चल तिकडे रामदास भाऊच्या खोपडीत जाऊन बसू, आपण तिथं बसू आणि मग पाहू हे कोणाच्या वावरात येते, त्या रामला त्या खोपडीत येते काही इथं येते, बरोबर आपल्याला पता चालतेच, मग लाईट इथं दिसतेच, मग येऊ बरोबर कायच्यासाठी आले आणि कायच्यासाठी नाही तर. चल मग पटकन आता तिथं जरासं आराम करून निवांत बसू जरासं. हो चल बसू तिथं जरासं, पाहू वाट काय काळे करते हे चौघ जण. तर झोप ना गौरी, बसलीच राहतो, नुसती बसलीच राहतो, मग म्हणतो झोप नाही झाली पुरी. हो मला शौक आहे बसाचा, एवढी झोप येते मला, इथं लटके मारून राहिली मी तरी मी बसली आहे, मला शौक आहे बसाचा म्हणून बसली आहे मी. तुम्ही झोपा मस्त, तुम्हाला काय टेन्शन आहे, काय फिकर आहे तुम्हाला, झोपा तुम्ही. एवढ्या जोरानं ओरड्याची काय गरज होती, तुला झोप म्हणून राहिलो मी, झोपला ना बाबू, हा तर ठेव त्याला खाली ना, झोप तू बी, तू कोण नाही झोपत, काय बसली राहता? माहित आहे तुम्हाला, तुम्ही तर झोपले मस्त, माहित आहे तुम्हाला, खाली ठेवलं का उठून राहिला तो, खाली ठेवलं का उठून राहिला तो, 2 वेळा त्याला खाली ठेवलं आणि जसं ठेवलं तसंच उठला,
झोप मला शेव खाता तसा बसाचा आणि मग सकाळी उठून अजून कामं करायला लागते. ठेव बरं त्याला खाली आता, कसा नाही राहत निरा बसलीच राहतं, ढुंगसावानी बसलीच राहतं, झोपूनही जाते तरी बसलीच राहतं, मग त्याची झोप पुरी होऊन जाते, मग खाली ठेवतं, मग तो उठते. ठेव बरं आता त्याला खाली अल्लादी, कसा नाही झोपत तो, बसलीच्या बसलीच राहते, बसलीच्या बसलीच राहते. आता ठेवतो मी खाली त्याला, उठला ना म्हणजे तुम्हीच पकड जा. हो माया आहे ना पोरग, तुमचा बी पोरग आहे, तुम्ही थोडंसं सांभाळा. मीच एकटे मला लढ येऊन जाते त्याला सांभाळू थोडंसं तुम्ही बी तर सांभाळू लागत जा. बरं ठेव आता त्याला खाली ठेव, आता उठून तर मी धरण त्याला ठेव, आता खाली ठेव, तू त्याला खाली ठेवून झोप, उठला तर मी पाहिजे मग आता. हा आता उठला तर तुम्हीच पाहिजा, एकटे दिलं मला तर लढ येऊन जाते मला. पाय झोपला ना, हो थोडंसं झोपून तो 5-10 मिनिट अजून उठून जाते मग. आता झोप तू, आता नाही उठत तू, झोप. हो आता झोपतो, याला असंच राहू देऊ का मग, आता सीधं करू, आता अजून सीधं करायला जाईन तो अजून उठून तो. आहे ना तू खरंच खचल्या ती मकाची, पहिलेच तुला शिदा नाही ठेवता आलं त्याने, आता झोप तू बी उलटी तशीच. हा हे लहानसा बेड आला, 4 जण आता मावत बी नाही या लहानशा बेडवर, तिघं मावत नव्हती, आता हे चौथा आला तर अजून मावत नाही. 5 वर्ष झाले लग्नाले, म्हटलं 5 वर्ष झाले लग्नाले, अजून हे बेडरूम जशीच्या तशी आहे, ह्या बेड जसा तसा आहे, बेडवरची चादर थेट आहे, जराही तुम्ही बदलून नाही राहिले. आता झोप, स्वप्न पाय आणि बदलून घे सपनामध्ये, बस झोपून जा सपनामध्ये. हो सगळं सपनामध्येच करतो मी आता, सगळं सपनामध्येच करतो आता, हकीकत मध्ये तर तुमच्यानं होत नाही. हा हे घरातले भांडे बी बेडरूम मध्ये, ते भांड्याले पाहू असं वाटतं का मी किचन मध्येच आहे का, कामच करायला जीव होते, असं वाटतं का मी झोपलीच नाही, मी कामच करून राहिली किचन मध्ये असं वाटते. आता आहे का नाही तू बोंदा माय, आता तो झोपला ना, आता झोपून घे जराची, ते सगळं उद्या बोलतो. हा आता झोपतो, आता माहित पडते, आता उठला म्हणजे तुम्हीच जर जा आता. हो म्हटलं ना मी धरण आता, मी पहिन आता थोडा वेळ. हा आलो का शामराव भाऊ, पोचलो सुखरूप पोचलो आपण आपल्या वावरात. आता भेव नाही तर का भेव होतं काय का? हो मला तर भेवच लागलं का, एवढं मोठं धन घेऊन एवढ्या जंगलातून, हा एवढं काळ्या रात्री निघणं म्हणजे थोडंसं हेच राहायचं, धनाले जीव फुटते म्हणते, तसंच काही मला वाटे. हे धन कोणाचं होय काय माहित, मन दुखवलेलं होय का कसं होय काय होय, आपल्याला काय माहिती याच्याबद्दल. हा व गंगा, तुला नाही लागलं का भेव ह्या वेळेस? उठ, मला नाही लागलं भेव. धन पाहून तिथं भेव पयाला गंगाचं, नाही तर गंगा तर साऱ्यापेक्षा भीती. हो आणि मापेक्षा तुम्ही भेटा, आता बंद करा ना तो टार्च. घरून निघालो तेव्हापासून टार्चच्या मागं लागली मी, पण तुम्ही तो ड्रम पाहून तो टार्चच लावता. एवढ्या मोठ्या जंगलात टार्च लावला नाही, त्या थैलीत घालून ठेवला टार्च, आता वावरात पोचल्यावर टार्च लावला. बंद करा तो टार्च आता. आता कायचं भेव आहे, आता टार्च लावून तर काही लावा. आलो आता आपल्या वावरात, इथं काय कोणी लोक आहे का आपल्या वावरात? आपल्या चौघाशिवाय कोणीच नाही आहे. आलो आपण आता आपल्या वावरात, आता टेन्शन नाही. घे का मग रामलाल भाऊ, आता काढ, आता करा, आता दर्द करून घे पटकन. आम्ही दोघं जातो आमच्या खोपडीवर आणि तुम्ही दोघं राहा इथं, सकाळी उठून आपल्या घरी. हो या इथंच करून टाकू, काय अंदर खोपडीचाच बसतो आता, नाही का? नाही गंगा? हो इथंच नाही तर काय, आता कोण पाहिजे एवढ्या अंधारा वावरात, कोणी लोक आहे का आता आपल्या चौघाशिवाय कोण आहे इथं? घे काढा. ते पाय गा बाबूराव, ते पाय आले, टार्च दिसून राहिला, ते पाय आले. कुठं गेलते तर चौघही जण, ते पाय आले. जंगलात गेलते काय चौघही जण? कायच्यासाठी गेलते कुठे जंगलात मध्ये? जंगल मोजायला गेलते? अजून कायच्यासाठी गेलते कुठे? जंगल मोजायला काय जातील का? गेले असतील, तू म्हणतात बरोबर आहे का सीताराम, बरोबर आहे, काही चोरी चारीच करायला गेलते. मा अंदाजा बरोबरच राहते बाबूराव, मा अंदाजा बरोबरच राहते. ते चौघही जण संग मंग एक खट्टे जागले जातील कसे? ते त्याचे जातील चौघही जण एक खट्टे. आता मला तर डाऊट होताच, काय नाही काळे वेळ आहे. चाल बरं का जाऊन पाहू जवळ, रंग हात पकडूले का चाईले, कायची चोरी करते तो येईल फसवतो. आता करतो येईल पहिले पकडतो रंगे हात आणि करतो साहेबाले फोन आणि बोलावतो रात साहेबाले आणि फसवतोच येईल. आता तो टोपीवालाही गाडा टोपी घालून मटकते ना, भाडा शान दाखवते तो टोपीवाला, त्याला फसवतो धोतर याले. कायची चोरी करायला गेले इच्छे काही तार तुर, काही कोणाच्या मोटर गिट चोरून आणले असं, नाही तर असं काही चोरी केलं ते नाही तर लाकडाची चोरी केली असं, दुसरं काय. चाल ना जाऊन पाहू, जवळ जाऊ तर माहितच पडते काय चोरलं ते येईन. तो असं तो आता लेखाच्या इथे कशी चोरी करते तर मेहनत नाही करत होत. वावर शेतावाले आहेत ना मायबिने, वावर शेतावाले होत नाही. चांगला गहू पिकते, चांगला कापूस पिकते, चांगलं पीक पिकते नाही यायले, चोरी करायची काय गरज पडली विचार राहिले. चोरीचं खातेच म्हणतात काय आता, हराम चोट हरामाचा फसवतो आता यायले चौघाले बी. घे का रामलाल भाऊ, पहिले नोटा घे, नोटा वाटून घे पहिले, मग हे बिस्किट मग हे दोघे बायामध्ये वाटून द्यायचं. हे तुम्ही दोघे बाया मिळून हे दागिने घेऊन घ्यायचा, कसे घ्यायचे आहेत. बापरे, असं अरे लंबा हात मारला तुम्ही तो. वा रे वा, हा मस्त शेतकरी बनून फिरताना गावामध्ये थाटानं मिरवताना, शेतकरी बनून मिरवताना धंदे असे काय का सीताराम? काय ते धंदे काय? नाही हे दिसूनच तर राहिले हे धंदे. हे कुठं हात मारला एवढा मोठा? कोणाच्या बंगल्यावर मारला हात?
अय सीताराम भाऊ, आम्ही का चोर दिसून राहिलो का तुले? हा, चोरी करणारे दिसून राहिलो का तुले? तो काय म्हणाव मग याले? हे तुमचं होय काय हे चौघा मिळून चोरलं ना तुम्ही? चोरलं, आणून दाबलं, रातचे निघाले मग काढाले. हा, मला समजत नाही काय? आता चोरी धंदे सुरू केले का आता शेतीमध्ये पिकत नाही वाटते बरोबर, मेहनत कमी झाली आता शेतीमध्ये, आता चोरीचे धंदे चालू केले. काही नको बोलू का सीताराम भाऊ, चोरीचं नाही होय. आम्ही कायले चोरी करन? हा, आमच्या बाप दादानं कोणाला चोरी करणं नाही शिकवलं आम्हाला. मुन्नी बाई, तुम्ही तर मला सांगूच नका. त्या यात्रेमध्ये पर्स चोरी केली ना तुम्ही, हे तर लय मोठं घबाड आहे. एवढं मोठं घबाड चोरी केलं. आता जमलं, जेल काढून आले ना तुम्ही, जेलात राहून आले ना, रंगले रचले आहे तुम्ही. आणि हे आपले रामलाल भाऊ ना गंगाबाई, हे काही कमी नाही, हे बरोबरीचेच आहे. काय इथं काय सांगतं का? कोणाला जाणं घरी आपल्या? आमचं घबाड आहे, आम्हाला चोरी नाही केला, आम्ही सापडलं आम्हाला हे. हो, आम्हाला सापडलं हे घबाड. आम्हाला चोरी नाही केला, आम्ही सापडलेलं होय. ठीक आहे. आता तुम्ही कसं कबूल करणार आहे? तुम्हाला तुमच्यावर मागून जर असे दंडे बसन कधी पोलिसाच्या हातचे, तेव्हा तुम्ही कबूल कराल. आत्ता लावतो साहेबाले फोन, आत्ताच्या आता बोलावतो. चल का बाबूराव, लावू साहेबाले फोन आणि सांगू चोरी करतेत लेखाचे, कोणा मेहनतीनं कमावलं असतील आणि चोरून आणतेत. सीताराम भाऊ सांगा, सीताराम भाऊ थांबा, फोन नको लावू का साहेबाले? बरं नाही होईल, थांब. गेला काय आता फटलं? चाल, कुठपर्यंत गेला तर चाल बरं. त्याला रोखू, त्याला अर्धा हिस्सा देऊन देऊ, जाऊ तिकडे. पण आपण तिथं फसून जाऊ जेलामध्ये, बरं नाही होईल. पुढे जिंदगी वाया चाली जाणार आपल्या लेकरा पायाची. चाल पटकन गाठू त्याले. तुम्ही इथंच थांबा, भरा ते थैलीमध्ये भरा ते, मग पाहू ते थैलीत भरा, आम्ही पाहतो त्याले. हो, जा बापा, जा पटकन. बोला त्याच्या संग, काही बोली करा, देऊ करा काही त्याले बापा. नाही तर करन फोन तर साहेबाला आपटीच आफतच येईन फालतूची. याले कसं माहित झालं बरं? हे दोघं आले कसे इथपर्यंत? मी म्हणू ना मुन्नी, गावातूनच विचारपूस करेन तो. त्याला डाऊट होता काय ना, आपण चौघ संघ म्हणून नाही निघायला पाहिजे होतं, अलग निघायला पाहिजे होतं. आपण संघ मग आलो ना चौघही जण, त्याच्यानं त्याला डाऊट आला की हे काही ना काही काय वेळ करायला चालले, म्हणूनच तो आपल्या मागं चाला असं तर वाटते मला. आला मग बाबूरावले कायले आणलं अजून? त्यालाही देवा लागन. भेकाड्यावानाचा आहे, आपल्या गावातले लोकच भेकाडे आहे ना मुन्नी. तू एकटा त्याची हिंमत झाली असते एकटा येवायची म्हणून त्याला आणलं त्याला सोबती.